Download the ZEE5 app now. काय हवंय ते मला सांग प्लीज. तुला बाबांना भेटायचं आहे ना? हा मी नेतो. प्लीज अशी अशी रागात नको जाऊ शानू. झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत पहिल्याच एपिसोडपासून अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. सुरुवातीला जयंत हे पात्र पॉझिटिव्ह असेल असा प्रेक्षकांचा समज होता, पण हळूहळू त्याचा खरा चेहरा समोर येतोय. सध्या आपण पाहतोय जान्हवीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झालाय. जान्हवीला बाबांना भेटायला जायचंय, पण जयंतला तिला कोणालाही भेटू द्यायचं नाहीये. आपण पाहिलं जयंत मुद्दामून त्याच्या हाताला दुखापत करून घेतो, जेणेकरून जान्हवी घरीच थांबेल. पण आता जान्हवीने बाबांना भेटायचंच असं मनाशी पक्क केलंय. ती बॅग भरून माहेरी जायला निघत असते तेव्हा जयंत गुडघ्यावर बसून तिची माफी मागतो आणि मी बाबांना भेटायला घेऊन जातो असं वचन देतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया त्याची खास झलक. दार उघड. शानू शानू तुला काय हवंय ते मला सांग प्लीज. तुला बाबांना भेटायचं आहे ना? हा मी नेतो. प्लीज अशी अशी रागात नको जाऊ शानू. माझ्याशी निवासवर जीवापाड प्रेम आहे. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा त्यांच्यावर. त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही लक्ष्मी, याद राखा. जयंत आणि जान्हवी म्हणजेच दिव्या आणि मेघनची ऑफ स्क्रीन घट्ट मैत्री आहे. लग्न सोहळ्यात मुलाखतीमध्ये जयंतने तिला खास कॉम्प्लिमेंटही दिली. काय म्हणाला जयंत पहा. ही तर खूप छान दिसते. म्हणजे मी अजून पूर्णपणे रेडी पण नाहीये आणि मी आता पहिल्यांदा बघतो तिला या गेटअपमध्ये. खरंच खूप छान दिसते. तो मला कॉम्प्लिमेंट देत असतो आणि आता हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो परत सांगेलच मला की हे खरंच खूप छान दिसतंय. प्रत्येक ड्रेसमध्ये चांगली दिसते. थँक्यू. तुला ब्लॅक, जयंतला ब्लॅक आवडत असतं, आज अचानक कसं काय पिंक? ते असं म्हणतात ना की बायकोपुढे कोणाचंच काही झालं नाही, तर हे सगळे कॉस्ट्युम सपोजिंगली तिने केले असतील असं मी अज्युम करून चालूया. खरे केल्या छालमली ताईने आमच्या, पण असं ऑनस्क्रीन मीच केलं. मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास, फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.